नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण झूम क्लाउडच्या माध्यमातून गेस्ट लेक्चरचं आयोजन दिनांक 18 ऑगस्ट 2025 BA फायनलच्या इतिहास विषयाच्या व्याख्यानाला सुरुवात करत आहोत. अतिथी व्याख्याते म्हणून डॉक्टर कैलास गायकवाड, प्राचार्य शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय कारंजा लाड, तसेच बोर्ड ऑफ स्टडी मेंबर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती हे आपल्याला व्याख्यानाकरिता मुख्य व्याख्याते म्हणून आपल्यामध्ये ऑनलाईन जॉईन झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला सांगताना अत्यंत आनंद होतो आहे की आपण जो काही अभ्यासक्रम अभ्यासतो आहे CBSE, हा जो अभ्यासक्रम आहे किंवा NEP असेल किंवा 2000 मागील 2 सत्रापासून म्हणजे मागील 2 टर्म पासून डॉक्टर कैलास गायकवाड हे बोर्ड ऑफ स्टडी मेंबर आहेत आणि त्यांचं महत्त्वपूर्ण कॉन्ट्रीब्युशन इतिहासाच्या जडणघडणीमध्ये आपल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगानं राहिलेलं आहे. आणि सरांचं वाचन, सरांचा अभ्यास प्रचंड दांडगा आहे आणि सर वेळोवेळी इतिहासाच्या संदर्भात नवनवीन काय बदल करता येतील अभ्यासक्रमामध्ये, जेणेकरून रोजगाराभिमुख आपला अभ्यासक्रम कसा राहील यासाठी सर प्रयत्नशील असतात. तर तसेच सरांचे 5 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या PhDच्या आधारावर, त्यांच्या PhDचा विषय होता की ब्रिटिशकालीन शिक्षण व्यवस्था किंवा प्राचीन भारतातील शिक्षण व्यवस्था, या अनुषंगाने त्यांचा प्रचंड अभ्यास झालेला आहे. तसेच सर हे शकुंतलाबाई धाबेकर कला महाविद्यालय कारंजा लाड या ठिकाणी प्राचार्य या पदावर कार्यरत असून मला देखील ते वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. तर मी विनंती करतोय की सरांनी आमच्या BA भाग 3च्या विद्यार्थ्यांना फ्रेंच राज्यक्रांती या विषयावर मार्गदर्शन करावे. मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या गेस्ट लेक्चरला प्रारंभ करावा. सर्वप्रथम सर्व विद्यार्थी आणि डॉक्टर सिद्धार्थ जाधव सर यांना माझा नमस्कार. आपल्या महाविद्यालयाने आयोजित केलेला ऑनलाईन मध्ये गेस्ट लेक्चर किंवा ज्याला अतिथी व्याख्यान म्हटलं जातं, त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी एक बाहेरच्या फॅकल्टी बोलवून प्रत्यक्ष व्याख्यानापेक्षा ऑनलाईन व्याख्यान घेणं हे सोयीचं याच्यासाठी, कारण तंत्रज्ञानाचा विकास झालेला आहे आणि या विकासातून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत एक बाहेरच्या लेक्चररला किंवा बाहेरच्या अतिथींना बोलून व्याख्यान दिलं जातं. सरांचं काम, सिद्धार्थ जाधव सरांचं काम हे ऑनलाईनच्या बाबतीत सगळ्यात अपडेट आपल्या विद्यापीठामध्ये आहे हे सगळ्यांना माहिती आहे, कारण त्यांचं YouTube चॅनल आणि सगळा सिलेबस आपल्या BA फर्स्ट इयर पासून तर BA फायनल पर्यंत सगळ्यांचे YouTube लेक्चर तयार करून विद्यापीठाला सादर करणारा व्यक्ती, एकमेव व्यक्ती म्हणजे डॉक्टर सिद्धार्थ जाधव आहे. म्हणून त्यांच्या या तंत्रज्ञानाचा विकासाचा उपयोग सगळ्यांनी घेतला पाहिजे. आमचे विद्यार्थी सुद्धा घेतात, बरेच त्यांचे लेक्चर ऐकतात. जे रेग्युलर कॉलेजमध्ये येऊ शकत नाही असे बरेच विद्यार्थी त्यांच्या लेक्चरवरून अभ्यास करून पास झालेले आहेत. त्यांचे अनुभव आम्हाला त्यांनी सांगितलेले आहेत. तर आज अशाच व्याख्यानामध्ये सरांनी मला निमंत्रित केल्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो. महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय चतुर सर, त्यांच्या संकल्पनेतून ह्या काही गोष्टी आलेल्या आहेत लेक्चर घेण्याच्या, त्या सुद्धा एक कौतुकास्पद आहे. विद्यापीठातलं A ग्रेडचं, नॅकचं A ग्रेड असलेलं मानकन असलेलं कॉलेज आहे, त्यामुळे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला शिकायला मिळतात. आणि तशातलाच भाग म्हणजे आपल्या BA फायनलचा सिलेबस आणि त्याचे सुरू झालेले लेक्चरर. आता यामध्येच CBSE पॅटर्न की जे आता अवघ्या 2 वर्षानंतर कालबाह्य होणार आहे आपल्या विद्यापीठामधून. तुम्हाला माहित असेल की नवीन जे विद्यार्थी आहेत BA फर्स्ट इयर आणि सेकंड इयर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, तर या संकल्पनेनुसार आता बदल होणार आहे शिक्षण व्यवस्थेमध्ये, बदल होणार आहे अभ्यासक्रमामध्ये, बदल होणार आहे तुमच्या मार्किंग सिस्टीम मध्ये, बदल होणार आहे तुमच्या स्किलमध्ये आणि अवलोकनामध्ये. पूर्वीच्या वेळेस CBSE मध्ये किंवा अॅन्युअल पॅटर्न मध्ये अभ्यासावर भर होता, परीक्षेवर भर होता. आता यानंतर NEP मध्ये जे बदल झाले हे स्किल बेस आहे. आता 60 मार्काचा थेरीचा पेपर आणि 40 मार्क इंटरनल राहणार आहे. मात्र तुमची बॅच ही CBSE आहे, त्यामुळे जुन्या पद्धतीचाच सिलेबस तुमचा राहील. आणि एक चांगला सिलेबस याच्यासाठी म्हणता येईल कारण BA फायनलच्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथमच 5व्या आणि 6व्या सेमिस्टरला तुम्हाला जगाच्या इतिहासाची ओळख होणार आहे. BA फर्स्ट इयर पासून जर तुम्ही अवलोकन केलं आपल्या इतिहासाच्या अभ्यासाचं, तर प्राचीन भारतापासून तर आधुनिक भारतापर्यंतचा अभ्यास तुम्ही केला.
चौथ्या सेमिस्टरचा जर विचार केला तर पूर्ण टोटल आधुनिक भारताचा इतिहासाचा अभ्यास तुम्ही केला. आता मात्र आपला भारताचा अभ्यास सोडून आपल्याला बाहेरच्या जगाकडे वळायचंय. जगाकडे का वळायचं? कारण फक्त आपण आपली स्तुती जर केली तर आपण किती मोठं आहोत हे आपल्याला दुसरं कोणी सांगत नाही. आपण किती म्हटलं जगामध्ये की भारत सगळ्यात सुंदर, सगळ्यात पवित्र आणि सगळ्यात आर्थिक बाबतीत, संरक्षणाच्या बाबतीत सगळ्यात प्रबळ आहे असं आपण म्हटलं, पण जगामध्ये ज्यावेळेस आपण बाहेर पडतो त्यावेळेस मात्र खरंच आपण त्या तोडीचं आहोत का हे केव्हा समजेल? ज्यावेळेस दुसरे देश काय क्षमता प्राप्त करतात, दुसऱ्या देशांजवळ काय पॉवर आहे, जोपर्यंत आपल्याला माहिती पडत नाही तो आपण ते ओळखू शकत नाही. ज्यावेळेस आपली तुलना वर्गामधल्या मुलांसोबत होते, आपण खूप हुशार असतो, आपले आई वडील आपल्याला खूप हुशार समजतात, पण आपल्या शेजारी बसणारा मुलगा जर हुशार असेल, त्याला जर जास्त मार्क पडत असेल, तर मग आपली तुलना व्हायला सुरू होते की खरंच आपण हुशार आहोत का, आपण त्याच्यापेक्षा कुठेही कमी आहोत. त्यासाठी आपल्याला अवलोकन म्हणजे आपल्या शेजाऱ्यांसोबत अवलोकन करावं लागेल. आज एआयचा जमाना आहे, त्यामुळे फक्त आपण शेजारीच नाही तर जगातील विद्यार्थी, BA फायनलला असलेल्या विद्यार्थ्यांसोबत आपली तुलना व्हायला सुरुवात होते. आणि मग अशा वेळेस आपण सुद्धा मागे नको. मग जगामध्ये काय चालतं हे जोपर्यंत आपल्याला माहिती नाही तोपर्यंत आपण आपलं अवलोकन सुद्धा करू शकत नाही. आणि त्याचमुळं BA फायनलच्या विद्यार्थ्यांना इतिहास तर आपण खूप अभ्यासला फर्स्ट इयर पासून, म्हणजे सिंधू संस्कृतीपासून भारत स्वतंत्र होईपर्यंत. म्हणजे याचा अर्थ भारत पारतंत्र्यातच होता असा भाग नाही. पारतंत्र्य हे युरोपीय सत्ता आल्यानंतरच होतं, अगोदर मात्र भारत स्वतंत्रच होता. एवढंच नाही तर जगाला मार्गदर्शन करणारा देश म्हणून भारताचं नाव ओळखलं जातं. सुवर्णयुग तुम्हाला माहित असेल, गुप्त काळातील मौर्य काळ माहित असेल की ज्या कालखंडामध्ये पूर्ण आशिया खंड हा भारताच्या ताब्यात होता, भारतीय राजेशाहींच्या ताब्यात होता. सम्राट अशोकासारखा की जो चक्रवर्ती सम्राट होता की ज्यानं फक्त भारतच नाही तर पर्शियापर्यंत म्हणजे इराण, इराक, कुवेत, अफगाणिस्तान, कंबोडियापर्यंत आपलं साम्राज्य वाढवलं होतं. गुप्त साम्राज्यामध्ये समुद्रगुप्ताने कंबोडिया, मलेशिया, थायलंड या भागापर्यंत साम्राज्य वाढवलं होतं. म्हणजे खूप मोठं नेतृत्व भारतानं केलेलं आहे. मग नेतृत्व केलेल्या भारतानं आज जगासोबत जर ज्यावेळेस तुलना होते, तुम्हाला माहित असेल की रोजच्या बातम्या येतात, मोदीजींचं तसं नाव येतं त्याचप्रमाणे ट्रम्पचं नाव जास्त येतं. आता भारतीय राज्यव्यवस्थेत तुम्ही जर बघितलं तर न्यूजमध्ये जर बघितलं की ट्रम्प अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे आणि त्याचं अमेरिकेपेक्षा भारतीय न्यूज चॅनलचं मध्ये सगळ्यात जास्त नाव असतं. का असतं? कारण मग त्याचं ते धोरण आहे की भारतानं पाकिस्तान सोबत युद्ध केलं, सिंदूर ऑपरेशन त्याला नाव दिलं आणि बंद करण्याची घोषणा ट्रम्पनं दिली, असं सतत आपण बातम्यांमध्ये ऐकतो. मग ते झाल्यानंतर आता परत ट्रम्पनं एक वाक्य दिलं की आता 25% टेरिफ आपण भारतावर लादणार आहेत, भारताची अर्थव्यवस्था डगमगायला लागेल. मग आपण सक्षम आहोत का? सक्षम असलं तर आपण कोणाची भीती बाळगायला नको. पण तरी सुद्धा जर असे वाक्य बाहेरून येत असतील तर निश्चित आपल्याला आपलं अवलोकन करणं गरजेचं आहे. आणि त्याचमुळं आपल्याला जगाच्या अभ्यासाचा इतर जगातील काय काय देश, कोणकोणते देश आहेत त्यांचा अभ्यास करण्याची गरज पडते. आणि तसाच अभ्यास यावर्षी आपल्याला BA फायनलमध्ये आधुनिक युरोपचा अभ्यास करायचा आहे. युरोपीय कंट्री. आता युरोपीय कंट्री का असा तुमचा प्रश्न येऊ शकतो की भारता शेजारी तर पाकिस्तान आहे, भारता शेजारी चीन आहे, रशिया आहे, आशिया खंडामधले देश आहे. मग युरोपियनचाच अभ्यास का करायचा? त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की युरोपियन लोकांमुळेच आपला देश जो आहे यामध्ये भरपूर परिवर्तन झालेले आहे. आजही विकसित राष्ट्रामध्ये युरोपियन राष्ट्र सगळ्यात जास्त आहे. ब्रिटिशांचं राज्य 200 वर्ष ब्रिटिशांनी भारतावर राज्य केलं. त्यापूर्वी फ्रेंच होते, पोर्तुगीज होते. ही सुरुवात फक्त आधुनिक काळात नाही तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर वास्को द गामा हा जरी 1498 भारतामध्ये आला, पण त्यापूर्वी इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये सिकंदर, जो आपण हिंदीमध्ये म्हणतो अलेक्झांडर द ग्रेट, ज्याला ग्रीकमध्ये नाव आहे, तो ग्रीक मधला अलेक्झांडर द ग्रीक मधला राजा अलेक्झांडर हा भारतामध्ये येऊन गेला होता. म्हणजे तेव्हापासून युरोपीय लोकांचे भारतासोबत संबंध आहेत, संपर्क आहेत. परत परकीय व्यवहार, परराष्ट्र व्यवहार ज्याला म्हणतो ते आहेत. आणि त्यामुळं त्यांचा अभ्यास करणं आपल्याला खूप काळाची गरज झालेली आहे आणि आपल्याला तो करावा लागणार आहे. याच संकल्पनेमधून युरोपाचा अभ्यास करताना की काय काय परिवर्तन झालं. तुम्हाला माहित असेल की भारतामध्ये ब्रिटिश येण्यापूर्वी किंवा भारत स्वतंत्र होईपर्यंत 26 जानेवारी 1950 हा आपण गणराज्य दिन म्हणून साजरा करतो. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करतो. आणि त्यानंतर घटनेचं, संविधानाचं राज्य आलं असं आपण म्हणतो. मग त्यापूर्वी काय होतं? तर त्यापूर्वी राजेशाही होती, वेगवेगळ्या पद्धतीने राजेशाही होती. इंग्रजांनी आपल्याकडे राज्य केलं, मात्र तरी सुद्धा भारतामध्ये राजेशाही बऱ्याच प्रमाणात कायम होती. आपण राजांचे बरेच नावं घेतो की ही राजेशाही भारतामध्ये होती.
मग अशी सर्व राजेशाही असताना मग विदेशात काय होतं, तर विदेशामध्ये सुद्धा अशाच राजेशाही होत्या. जसं मी आता अलेक्झांडर द ग्रेटचं नाव घेतलं, ग्रीकचा राजा होता, ज्याला सिकंदर म्हटलं जातं, ज्याला पूर्ण जग जिंकण्याची अपेक्षा होती. मात्र भारतामध्ये त्याला पूर्ण विराम लागला, भारतातून त्याला परत जावं लागलं, भारत जिंकू शकला नाही तो. कारण चंद्रगुप्त मौर्य नंदवंशाचं मोठं राज्य भारतामध्ये होतं. म्हणजे भारतानं जगाला सुद्धा ब्रेक लावण्याचे काम केलेले आहेत. एवढं समृद्ध हा भारत प्राचीन काळामध्ये होता, मध्ययुगीन काळामध्ये होता. जगातील लोक भारतामध्ये का आले त्याचा उल्लेखच मुळात करावा लागेल की चोरी कोणाच्या घरी होते, ज्यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे. झोपड्यामध्ये चोरी झाली किंवा डकेती पडली असं कधी तुम्ही ऐकलं का? की खूप सारा एखाद्या झोपडी आहे, झोपडीची वस्ती आणि त्या ठिकाणी दरोडेखोर आले आणि खूप मोठा डाका टाकला, असं होऊ शकतं का? नाही होऊ शकत. का? कारण चोरी त्याच घरात होते ज्या ठिकाणी भरपूर संपत्ती आहे आणि त्याच प्रदेशावर राज्य केलं जातं, त्याच प्रदेशावर आक्रमण केलं जातं ज्या देशामध्ये असं काहीतरी भरपूर आहे, संपत्ती असेल, सोनं असेल, अन्नधान्य असेल. कारण पोटाची खळगी भरणं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की अन्न सुद्धा बऱ्याच ठिकाणी मिळत नाही. मग अन्न कुठे येतं? मग भारतामध्ये. सर्व बाबतीत संपन्न असलेला देश भारत होता आणि त्याचमुळे भारतावर मोठ्या प्रमाणात प्राचीन काळापासून तर आधुनिक काळापर्यंत आक्रमण झालेली आहेत. ट्रम्पचे जे धोरण आहे आता अमेरिकेचं, ते सुद्धा त्याच दृष्टिकोनातून आहे की भारतामध्ये सगळ्यात जास्त काय आहे, त्यांना व्यापार करायचा आहे आणि व्यापारासाठी लागणारा ग्राहक वर्ग जर जगामध्ये सगळ्यात जास्त कुठे असेल तर तो भारतामध्ये आहे. की त्यांनी 1 रुपयाची वस्तू पूर्ण भारताला जरी दिली तरी 140 कोटी रुपये जमा होतात. एक साधं 1 रुपयाचे चॉकलेट जरी पूर्ण भारतीयांना त्यांनी वाटायचं म्हटलं 1-1 रुपयामध्ये, तरी सुद्धा त्या विक्रेत्याकडे 140 कोटी रुपये जमा होतात. कारण भारताची लोकसंख्या 140 आहे. तो एका दिवसात करोडपती 1 रुपयाची वस्तू विकल्यानंतर सुद्धा होऊ शकतो. हे ट्रम्पला माहिती आहे. म्हणून भारताची अर्थव्यवस्था ही सगळ्यात मोठी, म्हणून त्यांचं लक्ष भारताकडे. मग एखाद्या देशाचं लक्ष भारताकडे येणं, जगाचं लक्ष भारताकडे येणं हे कशासाठी आहे, तर भारतीय अर्थव्यवस्था, समाज व्यवस्था या सगळ्या गोष्टींमध्ये भारत अग्रेसर आहे. ही सुरुवात कुठे झाली, तर युरोपीय लोक भारतामध्ये कशासाठी आले तो भाग नंतरचा आहे. पण त्यापूर्वी युरोपीय लोकांनीच भारतामध्ये आक्रमण का करावं, तर त्याचा प्रश्न जर शोध घ्यायचा असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला राजेशाही सोडून लोकशाहीकडे यावं लागतं. 1950 मध्ये भारतानं संविधान स्वीकारलं, लागू केलं 26 जानेवारी 1950ला, आणि भारतात डेमोक्रेसी म्हणजे ज्याला आपण लोकशाही म्हणतो तिची स्थापना झाली, ज्याला सरळ सोप्या भाषेमध्ये लोकांचं राज्य म्हणतो. अब्राहिम लिंकन जो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होता, त्यानं एक व्याख्या सांगितलेली होती, डेमोक्रेसी इज द गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल आणि फॉर द पीपल. म्हणजे लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही, अशी एक सरळ सोपी व्याख्या अब्राहम लिंकननं केलेली. मग या व्याख्येमध्ये सांगितले की लोकांसाठी, म्हणजे या ठिकाणी राजा नाही, हुकुमशहा नाही किंवा एखादा व्यक्ती सुद्धा नाही, साम्यवाद सुद्धा नाही. साम्यवाद हा काय, हा तुम्हाला समजेल समोर. मात्र असं लोकांनी केव्हापासून राज्य सुरू केलं, शेवटी लोकांचं राज्य ज्यावेळेस येईल त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं आहे की राजा नष्ट होईल, हुकुमशहा नष्ट होतील. मग हे लोकांचं राज्य कसं प्रस्थापित होईल, याची सुरुवात ज्याला आपण डेमोक्रेसी म्हणतो, लोकशाही म्हणतो, त्या लोकशाहीची सुरुवात जगामध्ये जर सगळ्यात पहिले कुठं झाली असेल, शासन व्यवस्थेमध्ये, तर त्या देशाचं नाव आहे फ्रान्स. आणि ती सुरुवात झाली फ्रेंच राज्यक्रांतीपासून. जो फ्रान्स देश आहे की ज्याने भारतावर सुद्धा आक्रमण केली होती, त्या फ्रेंचमध्ये 1789 मध्ये 1789 मध्ये 1789 लक्षात ठेवा, म्हणजे लक्षात राहण्यासाठी 1789 म्हणजे 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाली. आणि तिचं एक तत्वच होतं, फ्रेंच राज्यक्रांती स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व असे 3 गोष्टी जगाला देणारी क्रांती म्हणून या फ्रेंच राज्यक्रांतीकडे ओळखलं जातं, बघितलं जातं की स्वातंत्र्य काय, समता काय आणि बंधुत्व काय, अशा 3 घटकांना लोकांपर्यंत राबवणारी पहिली क्रांती म्हणून फ्रेंच राज्यक्रांतीला बघितलं जातं. आता नेमकं तुम्हाला फ्रेंच राज्यक्रांती म्हटलं, आता क्रांती म्हणजे काय कुणी सांगू शकेल का? जर माईक सुरू असेल तर बोलू शकता का कोणी? क्रांती कशाला म्हणायचं? सांगता येईल तर सांगा, नाही तर मी सांगतोच. थोडा हा ड्रॉबॅक आहे, आता प्रत्यक्ष असतो तुम्ही तुमच्यासोबत प्रश्न उत्तर करू शकलो असतो, काही हरकत नाही. आता क्रांती म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. क्रांती म्हणजे सगळ्यात महत्वाचा आहे बदल. क्रांती, भरपूर क्रांत्या आपण म्हणतो की क्रांती म्हणजे काय, फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती,
क्रांती दिवस आपण साजरा करतो 8 ऑगस्ट 9 ऑगस्टला. क्रांती दिवस म्हणजे परिवर्तन काहीतरी. तर हे परिवर्तन काय, ही क्रांती म्हणजे परिवर्तन असतं, बदल असतो. आणि तो बदल ज्यावेळेस समाज व्यवस्थेमध्ये, राज्य व्यवस्थेमध्ये होतो, त्यावेळेस त्याला राजकीय दृष्टिकोनातून राज्यक्रांती म्हटलं जातं. फ्रान्समध्ये ज्यावेळेस, आता हे क्रांती का होतात, तर क्रांती होण्याचे वेगवेगळे कारण असतात. कोणतंच घटना ही कार्याशिवाय किंवा कारणाशिवाय होत नसते. फ्रेंच राज्यक्रांती सुद्धा असं कोणाला वाटलं म्हणून क्रांती होईल असं तो भाग नसतो, त्याला भरपूर कारणं असतात. फ्रेंच राज्यक्रांतीची जर कारण बघितले तर त्याला खूप सारे, की सामाजिक कारण, धार्मिक कारण, राजकीय आणि आर्थिक, की ज्या व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत अशा गोष्टी आहेत, त्या सगळ्यांच्या बाबत वेगवेगळे इश्यू तयार होतात. इश्यू म्हणजे ज्याला आपण लोकांच्या तक्रारी म्हणू साध्या भाषेमध्ये. आणि त्या तक्रारी जर राजा किंवा प्रशासन सोडवत नसेल तर मग लोक विद्रोह करायला लागतात. आता लोकांनी विद्रोह केला म्हणजे सगळ्यात प्रत्येक वेळेस ते सक्सेस होतील का? राजा आहे, त्याच्याजवळ सैन्य असतं, तो सैन्यानुसार दाबू पण शकतो. फ्रान्समध्ये तसं झालं नसेल का? 100% झालं. फ्रान्समध्ये सुद्धा क्रांती दडपण्याचे भरपूर प्रयत्न झाले. मात्र सगळ्यात महत्वाचं की ज्यावेळेस राजा आणि त्याच्या राजवाड्यातील लोक हे अतिश्रीमंतीत जगतात आणि सर्वसामान्य व्यक्ती जर गरिबीत जगत असतील तर त्यावेळेस विद्रोह मात्र झाल्याशिवाय राहत नाही. क्रांती का होत नाही? तुम्ही मध्यमवर्ग हा संकल्पना ऐकली असेल, की जगामध्ये मध्यमवर्गीय लोक सगळ्यात जास्त आहेत. आपल्या भारतामध्ये जर आपण बघितलं की श्रीमंत, गरीब आणि त्यांच्यामधला एक वर्ग हा मध्यम वर्ग आहे. गरीब आणि श्रीमंत यांना जोडणारा दुवा कोणाला म्हटलं जातं? ते मध्यम वर्गाला म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस मध्यम वर्ग, मिडल क्लास वर्ग ज्यावेळेस नष्ट होतो त्यावेळेस एक गरीब आणि श्रीमंत वर्ग हे दोनच वर्ग राहतात आणि त्यावेळेस मात्र संघर्ष अटळ असतो. फ्रान्समध्ये सुद्धा त्याच वेळेस तसंच झालं की 99% लोक हे गरीब होते. एखाद्या देशामध्ये 99% लोक गरीब आणि 1% लोक श्रीमंत. यामध्ये राजा, जमीनदार, उमराव वर्ग हे शब्द फ्रेंच राज्यक्रांती मधले, की उमराव आणि सरंजाम किंवा त्याला आपण जमीनदार म्हणू, की जमिनी सगळ्या त्या 1% लोकांच्याच ताब्यात आणि 99% लोक मात्र त्यांची चाकरी करण्यामध्ये समाधान मानत होते आणि त्यांनी जे दिलं त्यावर उपजीविका करत होते. असं म्हटलं जातं की फ्रेंच राज्यक्रांती ही भुकेच्या पोटी झालेली क्रांती. भुकेच्या पोटी म्हणजे ज्यावेळेस जीवन जगणं असंही होतं, आता एक तर बदल, मृत्यू पत्करायचा किंवा मग बदल पत्करायचा, तर त्यावेळेस ज्यावेळेस जीवन जगण्यासाठी संघर्षच करावा लागतो त्यावेळेस मात्र लोक या राजेशाही असो कोणतीही सत्ता असो तिच्या विरोधात ठाण मांडतात आणि फ्रेंच राज्यक्रांती हे त्यातलं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य होतं. यामध्ये मध्यम वर्गामध्ये काही लोक होते, वकील, शिक्षक लोक थोडेफार शिकलेले होते, सरंजाम वर्गातील होते, जमीनदार वर्गातील होते, उमराव वर्गातील, की त्यांनी सुद्धा प्रयत्न केले की ही क्रांतीची जी तीव्रता आहे ती कमी करता आली पाहिजे आणि ते लोक राजेशाही सोडून या लोकांमध्ये सहभागी सुद्धा झाले होते. त्याला जो वर्ग होता त्याला विचारवंतांचा वर्ग म्हटला गेला. विचारवंत की सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक वेळेस तलवारीनं वार करून किंवा तलवारीने प्रश्न सुटतात असं कधीच होत नाही. बऱ्याच वेळेस तत्वाने सुद्धा प्रश्न सुटतात. कारण तलवार एका वेळेस 1 किंवा 2 जणांवर वार होऊ शकतात, पण तत्व ज्यावेळेस येतात त्यावेळेस ते लाखो करोडो लोकांपर्यंत सहज पोहोचू शकतात आणि परिवर्तन घडू शकतात. आणि फ्रेंच राज्यक्रांती त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. की विचारवंत जे होते त्या विचारवंतांनी एवढे चांगले विचार व्यक्त केले की खरंच व्यक्ती स्वातंत्र्य काय, ज्याला आपण आज सरळ सोप्या भाषेमध्ये ह्युमन राईट्स म्हणतो. आज कंडिशन असे की आपले अधिकार काय आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती राहत नाही. आपले अधिकार काय आहेत? मूलभूत अधिकार संविधानाने दिलेले आहेत, पण त्याची अंमलबजावणी कशी करायची हे आपल्याला आजही माहिती नाही. संविधान आपण स्वीकारलं, संविधानाची लोकशाही स्वीकारली, मात्र संविधानात कोणते अधिकार दिले, अधिकार कोणते आहेत आणि कर्तव्य कोणते आहेत हेच बऱ्याच लोकांना माहित नाही. कारण आपल्याला कधी संविधान वाचायची गरजच पडली नाही. ज्या संविधानावर आपला पूर्ण देश सुरू आहे, लोकशाही सुरू आहे, ते संविधानामध्ये काय सांगितलं हेच आपल्याला माहिती. म्हणून आपले अधिकार जर जाणून घ्यायचे असतील की खरंच आपले अधिकार कोणते आहेत, फक्त भाषण स्वातंत्र्य म्हटलं की झालं का? समतेचा अधिकार म्हटलं की झालं का? बंधुत्व म्हटलं की झालं का? तर नेमके अधिकार काय आहे आणि त्याचं जर कोणी हनन करत असेल तर मग काय करायचं? पोलीस स्टेशनमध्ये आपण मूलभूत अधिकारासाठी जाऊ शकतो का? की डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये जाता येतं? आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये जाता येतं. जर आपल्या मूलभूत अधिकाराचं जर हनन होत असेल तर आपण सुप्रीम कोर्टामध्ये डायरेक्ट याचिका दाखल करू शकतो. एवढे अधिकार आपल्या संविधानानं आपल्याला भारताला दिलेले आहेत. मग ही ताकद जी आहे संविधानाची ती कशाच्या बेसवर तयार झाली? तर ती लोकांच्या एकजुटीच्या बळावर तयार झालेली.
इंग्रजांचा विरोध करता करता जे संघटन तयार झालं आणि त्यातून समोरचा देश कसा निर्माण होईल यासाठी हे संविधान झालं. लोकांचे अधिकार काय असले पाहिजे, राजाचे किंवा संसदेचे आपण ज्याला म्हणू, राजा म्हटल्यापेक्षा प्रशासनाचे काय अधिकार असतील ते सुद्धा या ठरवलं गेलं आणि त्याच्यानुसार संविधान तयार झालं. म्हणजे कुठंतरी एक ड्राफ्ट असला पाहिजे की त्या ड्राफ्टच्या मार्फत आपल्याला हे राज्य चालवायचे. आणि मग हे कोण करतं, जसं भारताच्या संविधानामध्ये नाव घ्यायचं म्हटलं तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यावं लागतं, की खऱ्या अर्थानं त्यांनी खूप मेहनत घेऊन भारतीय मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी ड्राफ्ट तयार केलं. भारताची लोकशाही कशी असेल त्या संदर्भात का केला, कारण भारताचा पूर्ण देशातील नागरिकांचा अभ्यास त्यांचा होता. एवढंच नाही तर जगातील भरपूर देशांचा अभ्यास त्यांनी केला होता आणि त्यानुसार त्यांनी भारताच्या की जी बदल करण्याची आजही जवळपास 76 वर्ष स्वातंत्र्याला होऊन गेले, 1979 वा आपण वर्धापन दिवस साजरा केला 15 ऑगस्टला, तरी सुद्धा त्यामध्ये फारसे बदल करण्याची गरज नाही, एवढी अधिकार आपल्याला संविधान दिले. मग आपल्या देशाच्या भौगोलिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक सगळ्या बाबी लक्षात घेऊन आपलं संविधान तयार झालं. मग फ्रान्समध्ये तर त्यावेळेस लुई घराण्याची सत्ता होती, एक राजा होता परंपरागत. 16 लुईच्या काळामध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाली होती. मग त्याची राजेशाही होती, तो राजा होता, त्याच्या हातात सैन्य होतं. पण सैन्य सुद्धा हे कोण होतं, तर त्या देशातील जनता होती. पण त्या जनतेला जर अधिकार मिळत नसतील, जनतेला जर अधिकार प्राप्त होत नसतील आणि राजावर डिपेंड होत असेल, उपासमारीमुळे मृत्यू होत असतील, असं म्हटलं जातं की 1% लोक 99% लोकांना 2 वेळचं जेवण मिळत नव्हतं आणि 1% लोक मात्र अजीर्ण होऊन मरत होते. म्हणजे एवढ्या मेजवान्या त्यांच्या चालायच्या. भुकेच्या पोटी क्रांती म्हणून फ्रेंच राज्यक्रांतीकडे ओळखलं जातं. का, कारण खूप श्रीमंत वर्ग एक मोठा झाला होता आणि गरीब वर्ग मात्र गरीबच राहिला. तर हे विचारवंतांचे कार्य होते. यात एक फ्रेंच राज्यक्रांतीचं एक वाक्य की ज्यांनी पूर्ण जगाला मार्गदर्शन करण्याचं एक धोरण घेतलं, जे तत्ववेत्ते होते त्यांच्यापैकी एक वाक्य असं समोर या फ्रेंच राज्यक्रांतीनं आलं, त्यात होतं की तुमचे विचार मला पटो अगर न पटो, तुमचे विचार मला पटत असतील अगर नसतील पटत, तरी सुद्धा तुम्हाला ते व्यक्त करण्याचा अधिकार असला पाहिजेत. म्हणजे मला नाही पटलं तरी तुम्हाला ते व्यक्त करण्याचा अधिकार असला पाहिजे. अशा प्रकारचे तत्व सर्वप्रथम फ्रेंच राज्यक्रांतीने दिले. आणि ही जी व्यक्त करण्याची अभिव्यक्ती स्वातंत्र्य ज्याला म्हटलं जातं, ती सगळ्यात पहिली नांदी फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये मिळाली, विचारवंतांनी मांडली. आज तसं होतं का, तुम्ही बघितलं की आपले विचार जर समोरच्याला पटत नाही तर तो निघून जातो किंवा मग आपला विरोध करायला सुरुवात होतो. फ्रेंच राज्यक्रांती ज्याला लोकशाही म्हटलं जातं, ती लोकशाही काय म्हणते की तुमचे विचार पटो अगर न पटो, तुम्हाला ते व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्याच्यावर डिसिजन तुमचं राहील, मात्र व्यक्त करण्याचा अधिकार आहे. तुम्हाला विरोध केला जाणार नाही, की विरोधी होणार नाही आणि ते आत्मसाती तुम्ही केलेच पाहिजे असाही तो भाग नाही, पण तुम्हाला ते व्यक्त करण्याचा अधिकार आहे. ते खरं असो खोटं असो, ते तत्व प्रत्येकाचे वैयक्तिक आहे. एक व्यक्तिगत मत ज्याला म्हटलं जातं, ज्याला व्यक्ती स्वातंत्र्य म्हटलं जातं, तर ते व्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला व्यक्त करता आलं पाहिजे. या पद्धतीचे विचारवंतांनी कार्य केलं आणि ते लोकांना सुद्धा पटलं, श्रीमंतांनाही पटलं आणि गरिबांनाही पटलं. पण तरी सुद्धा सत्ताधारी कधीच सत्ता आपल्या मनाप्रमाणे सोडत नसतात आणि म्हणून फ्रेंच राज्यक्रांती ही मोठी क्रांती लोकांना करावी लागली. भूक मोर्चे काढावे लागले राजाच्या दरबारामध्ये, त्यांच्या मेजवान्या चालू असताना भूक मोर्चे काढावे लागले. त्या राजाच्या राणीला तर भूक काय असते, ब्रेड काय असते किंवा भाकरी काय असते हे सुद्धा माहित नव्हतं. एक वाक्य फेमस आहे, मेरी अंतोइनी ही 14 लुईची पत्नी होती, जी ऑस्ट्रियाची राजकुमारी होती. ज्यावेळेस भूक मोर्चा राजवाड्यावर आला की आम्हाला भाकर द्या भाकर द्या, तर तिचं एक वाक्य होतं, तुम्हाला भाकर मिळत नसेल तर ब्रेड खा, केक खा, मिठाई खा. तिला साधी गरिबीची जाणीव सुद्धा नव्हती की ज्या लोकांना साधी भाकर मिळत नाही, सडके बटाटे खाऊन एक वेळची गुजरण करावी लागते, त्या लोकांना मिठाई आणि हे केक कुठून मिळणार आहे. त्यावेळेस मात्र लोक अत्यंत विस्फोटक झाले की जो राजा, ज्याचं राज्याच्या मार्फत आपण राजा म्हणून त्याला मान सन्मान देतो, त्या राजाला आपल्याविषयी काहीच घेणं देणं नाही. आपण उपाशी मेलो तरी सुद्धा त्याला काहीच घेणं देणं नाही. त्यावेळेस मात्र ही क्रांती घडून आली आणि मोठ्या प्रमाणात बदल की स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व प्रस्थापित करणारी क्रांती म्हणून फ्रेंच राज्यक्रांतीकडे बघितलं जातं. यामध्ये सोशल जस्टिस म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे तत्व लागू करणारी फ्रान्स हे जगातील पहिलं राज्य होतं. तसं आपण म्हणताना बऱ्याच वेळेस म्हणतो की लोकशाहीचं माहेरघर कोणतं आहे, तर इंग्लंड म्हटलं जातं आणि फ्रेंच राज्यक्रांती तर फ्रान्समध्ये झाली. फ्रेंच राज्यक्रांती लोकशाहीचा उद्गाता का म्हटलं जात नाही किंवा इंग्लंडला लोकशाहीचं माहेरघर का म्हटलं जातं, जरी फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे तत्व लावलं, मात्र त्यांचं फार काळ ते स्वतःच्या देशामध्ये लागू करू शकले नाही.
इंग्लंड मात्र असं होतं की इंग्लंडच्या राजाने आपले अधिकार लोकांकडे हस्तांतरित केले कुठल्याही क्रांतीशिवाय. आपले अधिकार राजांना, आजही इंग्लंडमध्ये राजेशाही आहे. तुम्हाला माहिती असेल की भारत हा गणराज्य दिवस, आपण म्हटलं आता की 26 जानेवारी हा गणराज्य दिवस म्हणून आपण साजरा करतो. इंग्लंडला लोकशाहीचं माहेरघर म्हटलं जातं, पण इंग्लंडमध्ये आजही इंग्लंडला गणराज्य म्हटल्या जात नाही. इंग्लंड हा गणराज्य देश नाही ज्यानं लोकशाही सांगितली आपल्याला. काय फरक असेल गणराज्यामध्ये? गणराज्य भारत आहे आणि इंग्लंड नाही. ज्याच्याकडून आपण लोकशाही शिकली, लोकशाहीची अंमलबजावणी झाली, त्या देशाला, इंग्लंडला गणराज्य म्हटलं जात नाही, पण भारताला गणराज्य म्हटलं जातं. आहे का कोणाला माहित? फक्त हात वरती करा माहित असेल तर. मीच सांगतो, फक्त 26 जानेवारीला गणराज्य दिन चिरोई हो, बस एवढंच सांगायचं का? गणराज्याची स्वतंत्र अशी एक व्याख्या आहे. गणराज्य म्हणजे काय की ज्या देशातील नागरिक किंवा ज्या देशातील प्रथम नागरिक हा जनतेतून निवडला जातो किंवा जनतेतील कोणताही व्यक्ती देशाचा प्रथम नागरिक होऊ शकतो, त्या देशाला गणराज्य म्हटलं जातं. आता तुम्ही म्हणसाल प्रथम नागरिक कोण मग आपल्या देशाचा? सोपा प्रश्न आहे. कोण असेल प्रथम नागरिक? आपल्या देशाचे राष्ट्रपती. आपल्या देशाचे जे राष्ट्रपती असतात यांना प्रथम नागरिक म्हटलं जातं. मग मला सांगा, आपल्या देशातील प्रथम नागरिक, आज द्रौपदी मुर्मू ह्या राष्ट्रपती आहेत, त्यांना काही राजकीय वारसा आहे का? एखाद्या राजघराण्यातील आहे का? भरपूर होऊन गेले. जसं महिलामध्ये त्याच्या अगोदर प्रतिभाताई पाटील झाल्या, नंतर एपीजे अब्दुल कलाम सारखे सगळ्यात चांगले सायंटिस्ट होते आणि सगळ्यात चांगला व्यक्ती म्हणून आजपर्यंत राष्ट्रपती पदाचा मान ज्यांनी वाढवला असे एपीजे अब्दुल कलाम सुद्धा होऊन गेले. यांना काही राजकीय पाठबळ होतं का? काहीच नव्हतं. ज्या देशातील राष्ट्रपती म्हणजे सर्वोच्च पद हे सर्वसामान्य नागरिकांपैकी कोणीही होऊ शकतं. पात्रता काय तर 35 वर्ष पूर्ण असलेली पाहिजे आणि फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसला पाहिजेत. एवढी पात्रता धारण केलेला कोणताही व्यक्ती राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवू शकतो. इंग्लंडमध्ये मात्र तसं नाहीये. इंग्लंडमध्ये स्वतंत्र एका राजघराण्यातील व्यक्तीच त्यांचे वंश परंपरागत राजा किंवा राणी होऊ शकतात. आजही तीच कंडिशन आहे आणि म्हणून इंग्लंडला गणराज्य म्हटलं जात नाही, भारताला गणराज्य म्हटलं जातं. हा एक मूलभूत फरक जर आपण बघितला की लोकशाहीची वाटचाल जी फ्रेंच राज्यक्रांतीने दिली ती वाटचाल इंग्लंडनं मात्र सातत्यपूर्ण कायम ठेवली. राजाने स्वतःचे अधिकार पूर्ण करून टाकले, पूर्ण बंदिस्त केले आणि लोकांना हाऊस ऑफ कॉमन्स, हाऊस ऑफ लॉर्ड्स हे 2 सभागृह आहे इंग्लंडमध्ये, त्यांना ते अधिकार दिले आणि त्या अधिकारातून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, कायद्याचं राज्य निर्माण केलं आणि म्हणून इंग्लंडला लोकशाहीचं माहेरघर म्हटलं जातं. तर फ्रेंचला मात्र फ्रेंच राज्यक्रांतीनं जगाला जरी स्वातंत्र्य समता बंधुत्व दिलं मात्र ते नंतरच्या काळामध्ये टिकू शकले नाही. म्हणून फ्रान्सपेक्षा इंग्लंडची लोकशाही. बरं ठीक आहे, मी कन्क्लूड करून टाकतो. तर ही अशी एक फ्रेंच राज्यक्रांती, हिचा डिटेल अभ्यास कारण एका पिरियडमध्ये किंवा 20 मिनिटं 30 मिनिटांमध्ये शक्य नाहीये सांगणं, म्हणून मी एक ओव्हरलूक फक्त तुम्हाला सांगितलं फ्रेंच राज्यक्रांतीचं. तर डिटेलमध्ये तुम्हाला सांगतीलच. आपण सगळ्यांनी माझं हे व्याख्यान ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद देतो. सिद्धार्थ सरांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो की मला त्यांनी एवढा मान दिला आणि गेस्ट लेक्चर म्हणून बोलवलं. धन्यवाद सर. आपले खूप खूप आभार. आपण आमच्या विद्यार्थ्यांना बेसिक कन्सेप्ट फ्रेंच राज्यक्रांतीच्या निमित्तानं इथे प्रबोधित केल्या. मग गणराज्य व्यवस्था असेल, राजेशाही असेल, लोकशाही असेल आणि फ्रेंच राज्यक्रांती ही कशी जगामध्ये वेगळी आणि श्रेष्ठ ठरली, इतकंच नाही तर हे सांगत असताना आपण भारतीय राज्यघटना आणि भारतीय राज्यघटनेने कशा पद्धतीने स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवलं हे देखील आपण आपल्या व्याख्यानातून आम्हाला मार्गदर्शन केलं, आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. मी आपला शतशः ऋणी आहे आणि आपला आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या कडून भविष्यात पुन्हा अशाच प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.